ब्रह्मसंहितेमध्ये हा एक सुंदर श्लोक आहे. अद्वैतमच्युतमनादिमनन्तरूपम् आद्यं पुराणपुरुषं नवयौवनं च वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्मभक्तो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. तर या श्लोकामध्ये ब्रह्माजी सांगतात की भगवंतांची अनंत रूप आहेत. अनंत रूपम. आपण बघतो की आपलं एकच रूप आहे, परंतु भगवंत जे आहे त्यांचं एकच रूप नसून अनंत अनंत रूपे आहेत. आणि ही सगळी जी भगवंतांची विविध रूप आहेत ही सगळी एकमेकांपासून अभिन्न आहेत, म्हणून अद्वैतम. आणि ही सगळी जी रूप आहेत भगवंतांची, ही रूप जी आहेत ते पूर्णपणे शुद्ध आहेत. ते कधीही भौतिक जे कल्मश आहे त्यांचा स्पर्श या रूपांना कधीच होत नाही, म्हणून अच्युतम. तर अद्वैतम, अच्युतम, अनादि, अनंत रूपम. त्यांचा अंत नाही आणि त्यांची सुरुवात, हे रूपांची निर्मिती कधी झाली हे पण काही सांगता येत नाही, म्हणून अनादि. आद्यम, ही सगळी जी रूप आहेत ही सुरुवातीपासूनच आहेत. पुराण पुरुषम, भगवंत कसे आहेत? सगळ्यात जुने व्यक्ती आहेत. तर भगवंत सगळ्यात वृद्ध व्यक्ती आहेत. सृष्टीच्या सुरुवातीला देखील भगवंत उपस्थित होते. एको नारायणो आसीत. सृष्टीच्या आधी पण भगवंत नारायण उपस्थित होते. नंतर सृष्टीमध्ये जेव्हा सृष्टी आहे, सृष्टीचं चक्र चालू आहे, त्यावेळेस पण भगवंत नारायण आहेत. आणि सृष्टीचा विनाश झाल्यानंतर देखील भगवंत राहणार आहेत. तर अशा प्रकारे पुराण पुरुषम, सगळ्यात जुने व्यक्ती भगवंत आहेत. परंतु भगवंत सगळ्यात जुने असले तरी याचा अर्थ असे नाही की त्यांचे दात पडलेले आहेत किंवा त्यांच्या अंगाला सुरकुत्या आलेल्या आहेत आणि त्यांना चालता येत नाहीये, काठी घेऊन चालले आहेत. तर वृद्ध म्हणजे अशा प्रकारचे वृद्ध नसून त्यासाठीच ब्रह्मदेव सांगतात की नवयौवनम. जरी ते सगळ्यात जुने व्यक्ती आहेत, आदि पुरुष आहेत, सगळ्यात वृद्ध व्यक्ती आहेत, तरी ते नवयौवन आहेत. एखाद्या 16 वर्षाच्या तरुण मुलाप्रमाणे सुंदर असे भगवंत दिसतात. आपण इथे फोटोमध्ये बघू शकता. आपण कधीच बघत नाही की भगवंत म्हातारे आहेत. जरी ते आदि पुराण पुरुष आहेत, आदि पुरुष आहेत, तरी ते एकदम सुंदर सुकुमार असा 16व्या वर्षाच्या मुलाप्रमाणे सुंदर आहेत. आद्यम पुराण पुरुषम नवयौवनं च वेदेषु दुर्लभम. असे भगवंतांचे जे वेगवेगळे रूप आहेत त्यांना वेदांद्वारे देखील आपण समजू शकत नाही, परंतु त्यांना आपण केवळ एका मार्गाने समजू शकतो, ते आहे भक्ती मार्ग. वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो. त्याचे जे भक्त आहे त्याद्वारे भगवंत समजले जाऊ शकतात. त्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. आपण कितीही ज्ञान, ध्यान, कर्म, कांड, कितीतरी उपाय केले की त्याद्वारे आपल्याला भगवंतांना जाणून घेणे शक्य नाही. परंतु भगवंत जे आहे ते केवळ भक्तीद्वारेच आपण समजू शकतो. असे गोविंद, परमपुरुष, आदि पुरुष गोविंद यांना मी प्रणाम करतो, असे श्री ब्रह्माजी सांगतात. तर भगवंताची ही अनंत रूप का बरं आहेत? भगवंताचं एकच रूप का नाही, असा कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो. का बरं भगवंतांनी वेगवेगळी रूप धारण केलेली आहेत? तर याचं उत्तर असं आहे की भगवंत आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार आपलं रूप धारण करतात. जशी भक्तांना भगवंतांची पूजा अर्चना करायची, त्याची सेवा करायची इच्छा असेल, त्याप्रमाणे भगवंत अनेक अनेक रूप धारण करतात. जसे काही भक्त असतात, त्यांची इच्छा असते की मला भगवंत आदर्श एक राजा आणि सर्व गुण संपन्न असे व्यक्ती जे आदर्श राज्य करता आहेत, अशा रूपामध्ये मला भगवंत आवडतात. आपल्याकडे किती जणांना अशा रूपामध्ये भगवंत आवडतात? जे आदर्श राजा आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहेत, सगळे गुण आहेत, सगळ्या मर्यादांचं, सगळ्या धर्मांचं ते पालन करतात, असे भगवंत मला आवडतात. काही जण आहेत, अच्छा बरेच जण आहेत. तर त्यासाठी भगवंत श्री रामचंद्रांचं रूप घेतात आणि ते आदर्श मर्यादा पुरुषोत्तम धर्मपरायण श्री रामचंद्र म्हणून ते अवतार धारण करतात, ते रूप घेतात. कोणाला असे भगवंत आवडतात की जे एकदम ऐश्वर्यशाली आहेत आणि सगळ्यांचे स्वामी आहेत, एकदम बलशाली आहेत आणि सर्व ऐश्वर्याने विभूषित
अनेक अनेक दागदागिन्याने विभूषित, एकदम संपत्ती, सगळे संपत्तीने वेढलेले भगवंत असे कोणाला आवडतात? बघा काही भक्त आहेत त्यांना अशा प्रकारचे भगवंत आवडतात, बरोबर. त्यासाठी म्हणून भगवंत नारायण, वैकुंठपती नारायण या रूपाने मध्ये येतात. आणि कोणाला कोणाला असे भगवंत आवडतात जे जे खूप सुंदर आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे आहेत आणि प्रत्येकासोबत एक वैयक्तिक आदान प्रदान करणारे आहेत आणि थोडे बहुत खोडकर पण आहेत, खट्याळ पण आहेत आणि सगळ्यांना आकर्षित करणारे आहेत, असे भगवंत पण तुम्हाला बरेच रूप आवडतात असं वाटतंय. तर त्यासाठी भगवंत कृष्ण रूप हे धारण केलं. हे अर्थात हे मूळ रूप आहे भगवंताचं, श्री कृष्ण रूप जे आहे मूळ रूप आहे. आणि आपण जर अमेरिकेमध्ये गेले तर गॉड भगवंत म्हणजे कसे दिसले पाहिजे, एकदम बलशाली शक्तिशाली पाहिजे, असे एकदम सडपातळ भगवंत नको त्यांना, खूप शक्तिशाली आणि त्यांनी खूप काहीतरी असे भरपूर मोठे आकडा वेगळा कामं केले पाहिजे. तर त्यामुळे बऱ्याच जणांना नरसिंहदेव फार प्रसिद्ध आहे. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये सगळ्यात जास्त नरसिंहदेव प्रसिद्ध आहे, कारण त्यांना एकदम बलशाली भगवंत. तर आपण बघतो हे भगवान श्रीकृष्ण आहे, हे मूळ परमपुरुष भगवान आहेत, यांचीच ही वेगवेगळी रूप आहेत. अनादि अच्युतो अनंत रूपम रामादि मूर्तिषु कला नियमेन तिष्ठं नानावतार मकरोत् भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत् परम पुमान् यो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. कृष्ण जे आहेत ते स्वयं भगवान आहेत आणि हे कृष्ण वेगवेगळ्या विस्तारित रूपांमध्ये आपल्याला विस्तारित करतात, ज्याद्वारे ते आपल्या भक्तांसोबत वेगवेगळ्या रसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या इच्छेनुसार त्या आदान प्रदान करू शकतील, यासाठी ते वेगवेगळ्या रूपामध्ये आपला अवतरित करतात, विस्तारित करतात. आणि अशा सगळ्या विस्तारित रूपांमध्ये एक विशेष भगवंतांचं रूप आहे, ते भौतिक जगातल्या व्यक्तींसाठी बनवलेलं आहे. ते आहे भगवंतांचं अर्च विग्रह रूप, ज्यांना आपण मूर्ती म्हणतो. तर मूर्ती हा शब्द आजकाल बऱ्याच इतर गोष्टींसाठी वापरला जातो, म्हणून आपल्यासमोर जे गौरनीता आहेत किंवा राधाकृष्ण असतात त्यांना आपण अर्च विग्रह असं म्हटलं जातं. तर भगवंतांच्या वेगवेगळे जसे अवतार आहेत, राम अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, कूर्म अवतार, परशुराम अवतार, असे अनेक अनेक अवतार आहेत. श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवंतांचे किती अवतार आहेत? तुमचं काय मत आहे? भगवंतांचे किती अवतार आहेत? 10, बरोबर. दशावतार भरपूर प्रसिद्ध आहेत, 10, बरोबर. 10 अवतार आहेत फक्त भगवंतांचे. किती अवतार आहेत? मुख्य 10 ओके 24. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन आहे. एका श्रीमद भागवत एका अध्यायामध्ये 24 अवतारांचं वर्णन आहे. अजून काही उत्तर? अनंत अवतार आहेत जसे प्रभू सांगतात. हे तर श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, जशा समुद्रामध्ये कितीतरी लहरी येत असतात, लाटा ज्या येतात समुद्रामध्ये, असंख्य लाटा येतात, त्याचप्रमाणे भगवंतांचे अवतार देखील असंख्य आहेत. तर त्यापैकी जयदेव गोस्वामींनी 10 अवतारांचं वर्णन केलं, म्हणून ते दशावतार झाले. श्रीमद भागवतामध्ये या असंख्य अवतारांपैकी 24 अवतारांचं वर्णन आहे एका अध्यायामध्ये, म्हणून ते 24 अवतार आहेत. पण तसं बघितलं तर भगवंतांचे असंख्य अवतार आहेत. आणि सगळ्या अवतारांमध्ये हा एक पण अवतार आहे, तो म्हणजे अर्च अवतार. तर आपण ज्या या मूर्ती इथे बघतो ते केवळ दगडाचे एक पुतळे नसून ते भगवंतांचे अर्च अवतार आहेत. बरेचदा लोक विचारतात ना की भगवंत आता अवतार का घेत नाही? समाजामध्ये इतके सगळे संघर्ष चालू आहे, इतके युद्ध चालू आहे, इतकं वाईट परिस्थिती आहे, तरी भगवंत अवतार का घेत नाही? परंतु जर भगवंतांचा अवतार हा आपल्यासोबत नेहमीच आहे, तर भगवंत आपल्यासोबत अनेक अनेक रूपांमध्ये नेहमी उपस्थित असतात. परंतु त्यापैकी एक रूप म्हणजे भगवंतांचं अर्च विग्रह रूप. तर एकदा श्रील प्रभुपाद एक जे रिपोर्टर होते ते श्रील प्रभुपादांचं हे करत होते की एकदा ते प्रभुपादांचा इंटरव्ह्यू घेत होते. तेव्हा श्रील प्रभुपादांना त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं भगवंतांविषयी म्हणता, तुम्ही भगवंतांना कधी पाहिलंय का?
तुम्हाला पण असे बरेच जण प्रश्न विचारत असतील ना, तुम्ही काय दिवसभर कृष्ण कृष्ण राम हरे कृष्ण हरे राम करत राहता, कधी भगवंतांना बघितलंय का तुम्ही? तर शिल प्रभुपादांना पण असा प्रश्न विचारला गेला होता. शिल प्रभुपाद म्हटले, मी भगवंतांना बघत आहे, तुम्ही मध्ये उभे आहात, थोडे बाजूला सरका. समोर भगवंतांचे जगन्नाथ बलदेव सुभद्रा उभे आहेत, ते भगवंतांना मी बघत आहे, पण तुम्ही मध्ये अडथळा येत आहात. तर असे प्रभुपाद का म्हटले? कारण हे जे गौरगीता आपल्या समोर आहेत, किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा, किंवा सीताराम लक्ष्मण हनुमान, किंवा राधाकृष्ण यांचे जे विग्रह आहेत, हे केवळ पुतळे नाहीयेत, दगडाचे, लाकडाचे किंवा लोखंडाचे किंवा कुठल्या धातूचे पुतळे नसून हे साक्षात भगवंत आहेत, साक्षात भगवंतांचा अवतार आहे. तर जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, तुम्ही भगवंतांना बघितलाय का? आपण काय उत्तर द्यायला पाहिजे? हो, भगवंतांना आपण इथे गौरगीतांच्या स्वरूपामध्ये आपण भगवंतांना कधी पण येऊन बघू शकतो. जेव्हा पण आपलं अट्टर उघडं असेल तेव्हा आपण बिनधास्त येऊन भगवंतांचं दर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना भगवंतांचं दर्शन करत झालेलं आहे, कारण हा भगवंतांचा अर्च अवतार आहे. भगवंत हा अर्च अवतार का धारण करतात याच्याविषयी कारण दिलेलं आहे, याच्याविषयी एक विज्ञान आहे. आपल्या वैदिक संस्कृत सनातन धर्मामध्ये कुठलीच गोष्ट अंधश्रद्धा नाहीये. सगळ्या गोष्टी मागे काहीतरी कारण आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विज्ञान आहे. तर आपल्याला असं नको समजून घ्यायला पाहिजे की आपलं आपण जे काही रीतिरिवाज पालन करत आहोत, ज्या गोष्टी आपण करत आहोत, त्या केवळ एक अंधश्रद्धेपोटी किंवा केवळ आपली भावना म्हणून करत आहोत. नाही, त्यामागे एक विज्ञान आहे, त्यामागे तत्व आहे. तर हे विग्रहाच्या मागे काय तत्व आहे? भगवंत असे विग्रहांच्या रूपात का येतात? कारण आपले जे हे डोळे आहेत, आपले जे हे शरीर आहे, त्याद्वारे आपण आध्यात्मिक गोष्टींना स्पर्श करू शकत नाही, आध्यात्मिक गोष्टींना बघू शकत नाही, आध्यात्मिक गोष्टींना ऐकू शकत नाही. आपल्या डोळ्यांची सीमा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या डोळ्यांची सीमा आहे. आता या ठिकाणी पुण्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला दिसत नाहीये, बरोबर? तर आपल्या डोळ्यांची सीमा आहे. यावेळी तुमच्या घरामध्ये काय चाललं हे पण तुम्हाला कळत नाही. आपले डोळे काय आहेत? सीमित आहेत. त्याचप्रकारे आपल्या कानांची सीमा आहे. एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये आपण आपले जे ध्वनी आहेत ते ऐकू शकतो, बरोबर? तशा प्रकारे आपल्या इंद्रियांच्या सीमा आहेत. जोपर्यंत एक व्यक्ती भौतिक जगामध्ये अडकलेला आहे, जोपर्यंत तो अनर्थांनी वेढलेला आहे, तोपर्यंत त्याला आध्यात्मिक गोष्टी ग्रहण करता येत नाही. आता श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्य इंद्रियेही. तर भगवंताचं स्वरूप, भगवंतांची लीला, भगवंतांचं नाव, भगवंतांचे गुण हे सगळे पूर्णपणे आध्यात्मिक आहेत, आणि आपले जे इंद्रिय आहेत ते पूर्णपणे भौतिक आहेत. तर आता मग आपण भगवंतांची कशी अनुभूती करणार? जर आपण आपलं पूर्ण शरीर भौतिक आहे, आपलं मन भौतिक आहे, आपले इंद्रिय भौतिक आहेत, परंतु जर भगवंत आध्यात्मिक आहे, त्यांचा ताळमेळ कसा बसणार? तर आपण खरं तर आत्मा आहोत, परंतु आत्मा जो आहे हा या भौतिक आवरणांनी वेढलेला आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि आपले जे शरीर आहे त्याने आपला आत्मा वेढलेला आहे. मुख्यतः अज्ञानारूपी अंधकाराने आपला आत्मा वेढलेला आहे. त्यामुळे आपण भगवंतांना परसीव्ह करू शकत नाही, आपण भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. तर त्यासाठी भगवंत स्वतः त्यांची कृपा म्हणून स्वतः एक उपाय शोधून काढतात. तो उपाय काय आहे? भगवंत स्वतः भौतिक पदार्थांनी बनवलेल्या पदार्थामध्ये अवतरित होतात. तर हे अर्चविग्रह काय आहे? हे भौतिक पदार्थांनी बनवलेले एक आकृती आहे, परंतु त्यामध्ये भगवंतांचा अवतार झालेला आहे. त्याचा मागे उद्देश काय आहे? जेणेकरून आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत हे भगवंतांना बघू शकतील, त्यांची सेवा करू शकतील, त्यांचं ड्रेसिंग करू शकतील, त्यांची आरती करू शकतील, त्यांच्या पुढे प्रार्थना करू शकतील. तर अशी संधी, असा अवसर आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावा म्हणून भगवंत या अर्चविग्रह रूपामध्ये येतात. जरी ते भौतिक पदार्थांनी बनवले असतात, त्यामुळे आपल्याला दिसतात, त्यामुळे आपल्याला त्यांना स्पर्श करता येतो, त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करता येते, परंतु ते भौतिक नाही आहेत, का ते आध्यात्मिक आहेत. कारण तिथे
त्यांच्यामध्ये भगवंतांचा अवतार झालेला आहे. तर हे अर्चविग्रह जे आहेत हे बनवण्यासाठी काही नीती नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत. पहिला नियम आहे की अर्चविग्रह जे आहेत हे आपण आपल्या मनाने कुठल्याही रूपामध्ये बनवू शकत नाही. शास्त्रामध्ये जसं वर्णन आहे त्यानुसारच जे अर्चविग्रह आहेत ते बनवले गेले पाहिजे. जरी आपण अर्चविग्रह दगडांचे किंवा लाकडाचे किंवा एखाद्या धातूचे बनवत असलो तरीही शास्त्राने दिल्यामध्ये जसं तिथे जसं वर्णन आहे त्यानुसारच अर्चविग्रहांची घटना झाली पाहिजे. तर शास्त्रामध्ये कृष्णाविषयी पण वर्णन आहे. वेणुं पणन्तमरविन्द दलायताक्षं बर्हावतं समसितं बुधसुन्दराङ्गं कन्दर्पकोटिकमनीय विशेष शोभं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. आलोलचन्द्रकलसद्वदमाल्यवंशीं रत्नागदं प्रणयकेलिकलाविलासं श्यामं त्रिभङ्गललितं नियतप्रकाशं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. तर भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे शास्त्रामध्ये की कृष्ण कसे आहेत. वेणुं पणंतम, ते बासुरी वाजवतात. त्यांचे डोळे जे आहेत ते कमळाच्या पाकळीप्रमाणे आहेत. नंतर त्याचा रंग जो आहे हा मान्सून जे ढग असतात त्याच्यानुसार निळा काळा असा रंग आहे. त्यांचे जे सौंदर्य आहे करोडो कामदेव एकत्र आले तरी त्यांचं सौंदर्य जे आहे ते भगवंतांच्या सौंदर्यासमोर फिकं पडतं. असे सुंदर भगवंत आहेत. ते दिभंग ललित रूपामध्ये आहेत. तसं वर्णन भगवान श्रीकृष्णांचं आहे. तसं अनेक देवी देवतांचं देखील वर्णन आहे आणि त्याच्यानुसारच त्यांचे अर्चविग्रह बनवले गेले पाहिजे. परंतु आजकालच्या कलियुगामध्ये परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की कधी कधी गणपतीला लोक क्रिकेटची बॅट देतात गणपतीच्या हातात, बरोबर. कधी कधी गणपतीला जीन्स पॅन्ट घालतात. गणपती काय जीन्स पॅन्ट घालतात का? तर हे पूर्णपणे शास्त्राच्या विरुद्ध आहे. शास्त्रामध्ये असं काही लिहिलेलं नाहीये की गणपती क्रिकेट खेळतात म्हणून. असं काही कुठे लिहिलेलं नाही. तर हा अपमान आहे गणपतींचा. त्यांचं असं विचित्र रूप बनवणं, त्यांना काहीतरी पोलीस, कधी कधी ते पोलीस सारखं बनवतात गणपतीला. गणपती असं थोडी आहेत. अजून सिनेमा ऍक्टर बनवतील उद्या काही दिवसांनी, काही भरोसा नाही. तर हे फार फार विचित्र आणि शास्त्र विरुद्ध कार्य आहे. तर मूर्ती किंवा अर्चविग्रह आहे हे शास्त्रामध्ये वर्णन केल्यानुसारच बनवले गेले पाहिजे. ही पहिली अट आहे. आणि दुसरं म्हणजे यांना विशेष एक कार्यक्रम उत्सव असतो, त्याला म्हणतात प्राणप्रतिष्ठा. तर त्याद्वारे एक भक्त येऊन भगवंतांना या विग्रहांच्या रूपामध्ये आमंत्रित करतात. तर जेव्हा भगवंत भक्तांच्या आग्रहाचं जे निमंत्रण असतं भक्तांचं निमंत्रण, प्रेममय निमंत्रण स्वीकार करतात. तर आणि त्याद्वारे भगवंत या अर्चविग्रहांच्या स्वरूपामध्ये प्रकट होतात. तेव्हा हे जे अर्चविग्रह आहे त्यांची आपण भगवंत म्हणून पूजा अर्चना सेवा आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे भगवंत आपल्या समोर उभे आहेत. हे केवळ मूर्ती नाही, हे केवळ दगड नाही, साक्षात भगवंतांचं रूप आहे, साक्षात भगवंतच आहे. तर एखाद्या राजकीय नेत्याचा पुतळा आणि इथे भगवंतांचे अर्चविग्रह याच्यामध्ये काय फरक आहे? राजकीय नेत्यांचा पुतळा हा त्यांच्यापासून भिन्न आहे. जर एखाद्या राजकीय नेत्याचा पुतळा असेल, आपण त्याच्यासमोर जर बोललो, प्रार्थना केली तर त्यांना काहीही समजणार नाही. कारण त्यांचं शरीर भौतिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये ही शक्ती नाही आहे की ते एका मूर्तीच्या किंवा विग्रहाच्या स्वरूपामध्ये प्रकट होतील. ही कुठल्याही बद्ध जीवात्म्यामध्ये ही शक्ती नसते. परंतु विशेषतः साधारण जीवात्म्यामध्ये ही शक्ती नसते. परंतु भगवंतांमध्ये ही एक विशेष शक्ती आहे की भगवंत काय करतात, एक विशेष रूपामध्ये आपल्याला अर्चविग्रहांच्या रूपामध्ये स्वतः प्रकट होतात. श्रील प्रभुपाद जी यासाठी उदाहरण देतात. पूर्वीच्या काळी पोस्ट बॉक्स असायचे. आपल्यापैकी कोणी पोस्ट बॉक्स बघितले आहेत? आजकाल तर ईमेल असतात, बरोबर. ईमेल, नंतर SMS, व्हॉट्सॲप. आजकाल पोस्ट बॉक्स दिसत नाही. पण पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी पोस्ट बॉक्स असायचे, टपालपत्र.
लाल रंगाची पेटी असायची. त्यामध्ये आपण पत्र टाकलं तर काय व्हायचं, ते बरोबर गंतव्यस्थानी जायचं. तर आता हे जे टपाल पत्र आहे किंवा पोस्ट बॉक्स आहे, आता जर कोणी सपोज मी एक बॉक्स घेतला, त्याला लाल लाल रंग लावला आणि तो ठेवला आणि त्याच्यामध्ये कोणी पत्र टाकलं, तो पत्र जाईल का? नाही जाणार. का बरे? कारण मी जो लाल डबा ठेवलेला आहे तो सरकार मान्य नाहीये, तो अधिकृत नाहीये. परंतु जेव्हा सरकार एक पोस्ट बॉक्स ठेवतात, त्यामध्ये जेव्हा आपण पत्र टाकलो तेव्हा ते बरोबर गंतव्यस्थानात जातं, कारण तो अधिकृत आहे, सरकारद्वारे अधिकृत आहे. तर अशाच प्रकारे जरी भगवंत दगडाचे दिसत असतील तरीही हे भगवंतांचं रूप आहे, हे अधिकृत रूप आहे. परंतु जी दुसरी रूप आहेत ती अधिकृत नाहीये आणि त्यामुळे आपण त्यांची पूजा अर्चना करत नाही. असं नाही की आपण कुठलाही दगड घोंडा घेतला आणि त्याला शेंदूर फासला की झाले ते भगवंत, चालू करा त्यांची पूजा, असं नाहीये. परंतु ही विधिवत भगवंतांना इथे आमंत्रण देऊन, भक्तांद्वारे आमंत्रण देऊन भगवंतांना इथे बोलवलेलं आहे आणि त्यामुळे हे भगवंतांचं अधिकृत असं रूप आहे. दुसरं उदाहरण श्रील प्रभुपाद देतात की ज्या प्रकारे आपण एक करन्सी नोट असते आपली, तर काय आहे ते पेपर आहे. आपण जर छापखान्यात जाऊन आपण पण असे नोट छापली तर चालेल का? त्याला काय म्हटलं जातं? खोटी नोट म्हटली जाते त्याला, बरोबर? तर आपण पण छापखान्यामध्ये नोट छापली तर ती आपण चलनात आणू नाही शकत, कारण ती अधिकृत नाही आहे. जरी नोट म्हणजे केवळ फक्त पेपर आहे, फक्त एक कागद आहे, परंतु ती सरकारद्वारे अधिकृत असल्यामुळे त्याचा आपण करन्सी म्हणून त्याचा आपण उपयोग करू शकतो, परंतु साधारण पेपरचा आपण उपयोग करू शकत नाही. तशाच प्रकारे श्रील प्रभुपादजी सांगतात की हे भगवंतांचे अधिकृत रूप आहे. तर जेव्हा आपल्याला हे आता समजून आलेलं आहे की हे अर्चविग्रह हे आपल्यासाठी इथे प्रकट झालेले आहेत, तर हे अर्चविग्रह आपल्यासाठी का प्रकट झालेले आहेत? जेणेकरून आपल्याला त्याची सेवा करायची संधी मिळावी, जेणेकरून आपल्याला त्याचे दर्शन करायची संधी मिळावी. तर आपण भक्त जे आहोत, हे आपलं एक महत्वाचं कर्तव्य आहे की आपण अर्चविग्रहांसोबत नेहमी येऊन त्यांच्यासमोर आपण त्यांना प्रणाम करायला हवा, त्यांचे गुणगान करायला हवं, त्यांची प्रार्थना करायला हवी आणि त्यांची काहीतरी सेवा करायला हवी. जर जेवढं आपण हे करत राहू त्याने काय होईल, हळूहळू आपलं हृदय शुद्ध होईल. जरीही आपल्याला अजून साक्षात्कार झालेला नाहीये की हे साक्षात भगवंत आहेत. चैतन्य महाप्रभू म्हणायचे, प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, तुम्ही केवळ मूर्ती नाही, तुम्ही साक्षात भगवान कृष्ण आहात, हे चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं. जरीही आपल्याला अजून त्यांचा साक्षात्कार झालेला नाहीये तरी पण आपण कमीत कमी एक ज्ञानाच्या स्तरावर तरी यांना भगवंत म्हणून स्वीकार केलं पाहिजे. श्रील प्रभुपाद म्हणायचे की ऍटलीस्ट यू शुड ऍक्सेप्ट कृष्ण थिओरिटिकली, कृष्ण ॲज सुप्रीम लॉर्ड. तुम्ही ऍटलीस्ट एक तात्विक दृष्ट्या तरी भगवंतांना, एक भगवंत इथे विग्रहांना भगवंत म्हणून तुम्ही स्वीकार करा. आणि जितकं आपण भगवंताची सेवा करू, संकीर्तन करू, भगवंतांचं नाम जप करू, भगवंतांचं रूप आपण दर्शन करू, भगवंतांसाठी काहीतरी आपण आणू, भगवंतांसाठी काहीतरी उत्सव करू, अशा प्रकारे भगवंताची निरंतर सेवा केल्याने काय होत राहील, हळूहळू आपली भगवंतांच्या प्रती आसक्ती निर्माण होईल. ज्या प्रकारे एक स्त्री आहे, तिचा विवाह होतो, इतके वर्ष तिच्या आयुष्यामध्ये कुठलंच बालक नसतं, परंतु अचानक एक बालक तिच्या आयुष्यामध्ये येतं आणि त्या स्त्रीची त्या बालकाप्रती इतकी आसक्ती निर्माण होते. कशामुळे होते? कारण की दिवसरात्र ती स्त्री काय करते, त्या बालकाची सेवा करते. त्याला कपडे घालणार, त्याला खाऊ पिऊ घालणार, आंघोळ घालणार, त्याचे सगळे दिवस 24 तास आई जी आहे ती आपल्या बालकांची सेवा करते. त्यामुळे काय होतं, आईची बालकांवर फार प्रगाढ अशी आसक्ती निर्माण होते. त्याच प्रकारे जर आपण भगवंतांची सेवा केली, दिवसरात्र भगवंतांचं चिंतन केलं, भगवंतांची सेवा केली, तर काय होणार, आपली पण भगवंतांविषयी प्रगाढ आसक्ती निर्माण होणार. आणि असं करता करता आपलं हृदय शुद्ध होणार, आपलं मन पवित्र होणार आणि त्याद्वारे
आपल्याला भगवंतांचा साक्षात्कार होणार. जसं तुकाराम महाराजांना झाला, अनेक संत मंडळींना झाला. आणि मग काय होणार, मृत्यू समयी आपली आसक्ती ज्याच्याविषयी असते त्याचं आपल्याला स्मरण होतं. जर आपली भगवंतांविषयी आसक्ती निर्माण झाली तर मृत्यू समय आपल्याला कोणाचं चिंतन होणार, भगवंतांचं. आणि मग आपण कुठे जाणार, आपण भगवत धामात जाणार. तर ही अर्चविग्रहांची जी सेवा आहे ही आपल्या आचार्यांद्वारे, भगवंतांद्वारे आपल्यासाठी दिलेली फार महत्वाची आणि भरपूर प्रात्यक्षिक अशी एक विधी आहे, ज्याद्वारे आपण भगवंतांची विषयी आसक्ती, प्रेम निर्माण करू शकतो आणि भगवत प्राप्ती करू शकतो. तर याच्याविषयी आपल्या शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत, इतिहासात अनेक उदाहरणं आहेत, जिथे शुद्ध भक्तांना त्यांच्या अर्चविग्रहांविषयी कितीतरी प्रेम निर्माण झालेलं आहे, अर्चविग्रहांविषयी आसक्ती निर्माण झालेली आहे आणि अर्चविग्रह देखील त्यांच्यासोबत प्रत्यक्ष रूपाने आदान प्रदान देखील करत होते. असे अनेक भक्त आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांविषयी देखील अशी कथा आहे की एक दिवस तुकाराम महाराज देहू गावात होते. दरवर्षी ते वारीला यायचे, दिंडीला यायचे, परंतु एक वर्ष असे झालं की ते फार आजारी होते, त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर भगवान विठ्ठलांना त्यांच्यापासून खूप विरह होत होता आणि ते म्हटले की तुकाराम येणार नाही तर मी माझे दरवाजाच उघडणार नाही, मी दर्शन देणारच नाही भक्तांना. तेव्हा रुक्मिणी माता म्हटल्या, हे भगवान, कितीतरी तुमचे भक्त आलेले आहेत, त्यांची निराशा नाही होणार का? ते म्हटले, नाही, पण तुकाराम महाराजांशिवाय मी कुठलाही उत्सव मी मनवू शकत नाही. तर मग रुक्मिणी मातांनीच त्यांना एक आयडिया दिली की तुम्ही काय करा, तुम्ही तुकाराम महाराजांना तुमचं गरुड विमान पाठवून त्यांना बोलून घ्या इथे. तेव्हा भगवंतांनी स्वतः गरुड विमान पाठवलं तुकाराम महाराजांसाठी आणि त्यांना म्हटलं की, गरुडजींना म्हटलं की तुम्ही तुकाराम महाराजांना निरोप द्या की विठ्ठल जे आहेत ते तुमच्या विना त्यांना उत्सव मनवण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, तुम्ही कृपा करून गरुडावर बसून या. तर गरुडजी गेले देहूमध्ये. तिथे तुकाराम महाराज आजारी होते, त्यांना भगवंतांचा निरोप दिला. तर तुकाराम महाराज म्हटले की भगवंतांना जाऊन सांगा की तुम्ही हे गरुड जे आहेत हे भगवंतांचं वाहन आहे, त्याच्यात मी कसं काय बसणार, मी नाही येऊ शकत. तर जर भगवंतांची इच्छा असेल की मी तिथे यावं तर त्यांनी भगवंतांनी स्वतः काहीतरी अरेंजमेंट करावी, पण मी भगवंतांच्या विमानात नाही बसू शकत, हे भगवंतांचं विमान आहे. असे म्हणून तुकाराम महाराजांनी गरुडजींना परत पाठवलं. मग शेवटी भगवंतांनीच त्यांना अचानक उचलून परत पंढरपुरात आणून ठेवलं आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांना भगवंतांचं दर्शन घेता आलं. असं भगवंतांसोबत भगवंतांचं तुकाराम महाराजांचं आदान प्रदान झालं होतं. तसेच आपल्या संप्रदायामध्ये एक विशेष आचार्य आहेत, त्यांचं नाव आहे सनातन गोस्वामी. तर हे सनातन गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभू यापैकी गौरनिताय जे आहेत, इकडे चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांचे शिष्य होते, त्यांच्या शिष्यांपैकी एक होते. तर हे सनातन गोस्वामी एक खूप शुद्ध भक्त होते. पूर्वी ते एका नवाब हुसेनच्या नावाच्या राजाच्या अधिपत्याखाली त्यांचे प्रधानमंत्री होते. त्यांची गडगंज संपत्ती होती, ते महालात राहायचे, त्यांच्याकडे सगळी उपभोगाची साधनं उपलब्ध होती, ते फार प्रसिद्ध होते, बुद्धिमान होते, शक्तिशाली होते, संपूर्ण राज्यकारभार ते चालवायचे. परंतु चैतन्य महाप्रभूंची त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांना त्यांची अशी इच्छा झाली की त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या चरणाप्रती पूर्णपणे स्वतःला समर्पित करावं, अशी त्यांची इच्छा झाली. म्हणून ते सगळं काही सोडून वृंदावनमध्ये चैतन्य महाप्रभूंचे त्यांनी शरण ग्रहण केलं आणि ते वृंदावनमध्ये एका साधूप्रमाणे राहायला लागले. आणि दिवसभर ते भगवंतांचं नाव जप करायचे, दिवसभर ते भगवंतांचे जे शास्त्र आहे त्यांचं विचार करायचे, त्यांचं पठण करायचे, त्याच्यावर टीका टिप्पणी लिहायचे. दिवसभर ते भगवंतांचं कीर्तन आणि असं करत चिंतन यामध्येच त्यांचा पूर्ण दिवस जायचा. तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा या पृथ्वी तलावर उपस्थित होते त्यावेळेस भगवंतांनी अनेक लीला केल्या. नंतर त्यांचे जे प्रपौत्र होते, भगवान कृष्णाच्या पुत्राचं नाव काय होतं? प्रद्युम्न, बरोबर. त्यांच्या पुत्राचं नाव काय होतं? प्रद्युम्नाच्या पुत्राचं नाव काय? अनिरुद्ध, बरोबर. त्यांच्या पुत्राचं नाव काय? वज्रनाभ.
तर हे भगवंतांचे प्रपौत्र होते, पण तू. तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे पृथ्वी तलाला सोडून गेले, तेव्हा वज्रनाभ त्यांचे जे प्रपौत्र होते, त्यांनी भगवंतांच्या अनेक सुंदर मूर्तींचं त्यांनी घटना केली आणि त्यांना स्थापना केली वृंदावनामध्ये. परंतु कालांतराने काय झालं की मोहम्मद गझनी यांचं जेव्हा आक्रमण झालं, मुसलमानांचं आक्रमण झालं जेव्हा भारतावर, तेव्हा हे सगळे विग्रह जे आहेत ते पृथ्वी जमिनीखाली त्यांना गाडलं गेलं त्यांची सुरक्षा करण्यासाठी. आणि अशा प्रकारे बरेच वर्ष झाले, बरेच आक्रमण होत राहिले परकीयांचे, आणि त्यामुळे हे सगळे विग्रह जे आहेत हे आपल्यापासून लुप्त झाले. तर हे जे सनातन गोस्वामी होते आणि दुसरे गोस्वामी यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी आदेश दिला की वज्रनाभाने जे काही विग्रह घडवले होते, त्याची स्थापना केली होती, ते फार विशेष विग्रह आहेत, तर तुम्ही त्यांना शोधून काढा. तर एक दिवस सनातन गोस्वामी वृंदावनामध्ये आले होते. त्याच्या आधी अद्वैताचार्य आले होते. त्यांनी मदन मोहन हे जे विग्रह वज्रनाभाने शोधून घडवले होते, त्यांना त्यांनी शोधून काढलं. तर वृंदावनामध्ये अजूनही अद्वैतवट ही नावाची जागा आहे, तिथे श्री मदन मोहन यांचं प्रकटीकरण झालं होतं, पुन्हा प्रकटीकरण. नंतर हे मदन मोहन जे आहेत, हे अद्वैताचार्य यांनी त्यांचे शिष्य पुरुषोत्तम चौबे, मथुराचे ब्राह्मण होते, त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. आणि हे पुरुषोत्तम चौबे जे होते, ते भगवंता मदन मोहन यांच्याप्रती एकदम वात्सल्य भावाने त्यांचं वर्तणूक असायची. तर ते मदन मोहन यांना, मदन मोहनचा विग्रह होते, मूर्ती होती, परंतु त्यांना आपल्या पुत्राप्रमाणेच ते नेहमी त्याची वागणूक द्यायची. एक दिवस जेव्हा सनातन गोस्वामी मथुरेला गेले होते, तेव्हा त्यांनी बघितलं की काही मुलं खेळत होती, क्रीडांगणामध्ये खेळत होती मैदानावर. त्यांनी बघितलं की त्यापैकी एक जो मुलगा होता, एक बालक होता, तो अत्यंत सुंदर होता. आणि सनातन गोस्वामींचं त्याप्रती खूप आकर्षण निर्माण झालं. जनरली काय जे साधू वगैरे असतात ना, त्यांना लहान मुलांप्रती असं आकर्षण वगैरे होत नाही, परंतु सनातन गोस्वामींचं फार आकर्षण निर्माण झालं. आणि ते त्या बालकाच्या मागे मागे जाऊ लागले, त्याच्या जवळ जाऊ लागले. त्या बालकाने बघितलं की हे बाबा जे आहे ते माझ्या मागे येतात आहे. ते बालक धावायला लागले. आणि नंतर सनातन गोस्वामी आश्चर्य म्हणजे ते पण त्या बालकाच्या मागे मागे धावू लागले. आणि सर धावता 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 हा बालक जो आहे एका घरात गेला, त्या घरातल्या मंदिरात गेला आणि मंदिरामध्ये तो गायब झाला. तेव्हा सनातन गोस्वामींना कळून सुटलं की हे कोणी साधारण बालक नव्हतं, हे साक्षात भगवान कृष्ण होते, जे पुरुषोत्तम चौबे यांच्या मुलांसोबत ते अक्षरशः त्यांच्या पुत्राप्रमाणे खेळत होते. तेव्हा सनातन गोस्वामी या चौबेंकडे गेले. ते म्हटले, अरे इथे तुमचे जे विग्रह आहेत, तुमचे जे कृष्ण आहेत मदन मोहन, हे तर सगळ्यांसोबत असे खेळत आहेत, आसपास इकडे तिकडे खेळत आहेत, तुम्ही जरा त्यांना सांभाळून ठेवा. आणि पुरुषोत्तम चौबे पण म्हटले, हो हो बरोबर बरोबर. आणि त्यांनी एकदम मदन मोहन जे आहे त्यांना थोडंसं रागवलं, काय असं खेळायला जात असतात का इकडे तिकडे. आणि सनातन गोस्वामी बघितलं, बाप रे, त्यांचं काय वात्सल्य प्रेम आहे. मूर्ती त्यांच्या समोर भगवंत मूर्ती रूपात असून देखील ते फिरायला पण जातात, खेळायला जातात, आणि त्यांना खाऊ पण घालतात, त्यांना रागवतात पण, हे सगळं करतात. अर्थात आपण नाही करू शकत या सगळ्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी शुद्ध भक्त करू शकतात. तर मग सनातन गोस्वामी त्यांना प्रणाम केला आणि तिथून निघून गेले. त्या दिवशी रात्री सनातन गोस्वामींच्या स्वप्नामध्ये मदन मोहन आले आणि त्यांनी म्हटले, हे सनातन गोस्वामी, माझी आता अशी इच्छा आहे की तुम्ही माझी सेवा करावी. आणि सनातन गोस्वामी म्हटले, पण ते पुरुषोत्तम चौबे ते तर तुमची फार चांगली सेवा करत आहेत, तर मी का बरे तुमची सेवा करावी, त्यांना तुमची सेवा आवडत नाही का. म्हटले, नाही, त्यांची सेवा मला फार प्रिय आहे, परंतु आता माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्याद्वारे मी सेवा स्वीकार करावी. तर तुम्ही उद्या जा आणि पुरुषोत्तम चौबे यांच्याकडून मला मागून घ्या. तर दुसऱ्या दिवशी सनातन गोस्वामी सकाळी सकाळी त्या पुरुषोत्तम चौबे यांच्या घरी गेले. आणि पुरुषोत्तम चौबे यांच्या देखील स्वप्नामध्ये भगवंत आले. त्यांनी पण सांगितलं की मी तुमच्या सेवेने खूप खूप प्रसन्न आहे, पण मला आता सनातन गोस्वामींकडून सेवा स्वीकार करायची आहे. तर पुरुषोत्तम चौबे यांना फार वाईट वाटलं, ते फार दुःखी झाले. ते म्हटले, भगवंता, इतके वर्ष मी तुमची सेवा केली आणि आता तुम्ही मला सोडून जाणार, असं कसं. तुम्ही माझ्या सेवेने प्रसन्न नाहीये का. भगवंत, नाही नाही, मी तुमच्या सेवेने खूप प्रसन्न आहे,
तुम्ही जेव्हा पण माझी आठवण करा मी तेव्हा तुमच्यासमोर उपस्थित राहील. परंतु माझी अशी इच्छा आहे की मी आता पुरुषोत्तम चौबे आता मी सनातन गोस्वामी यांच्याकडून सेवा स्वीकारते, तर कृपा करून उद्या तुम्ही मला सनातन गोस्वामींना दान करा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सनातन गोस्वामी तिथे आले आणि पुरुषोत्तम चौबे यांनी फार फार कठीण हृदय करून त्यांनी मदन मोहन यांचं जे विग्रह आहे हे सनातन गोस्वामींना प्रदान केले. आणि सनातन गोस्वामी ते काय होते, त्यांच्याकडे काही घर नव्हतं, ते एक साधू होते, त्यांच्याकडे केवळ एक झोळी होती, घर नाही, झोपडे नाही, काहीच नाही. आणि त्याच्याकडे खायला काही नाही, काहीच नाही. ते मधुकरी करायचे 5 घरी 5-6 घरी आणि तेच अन्न खायचे. आता मदन मोहनला भोग काय अर्पण करणार, कुठे ठेवणार, ते आपल्या झोळीत ठेवायचे. मदन मोहनचे जे विग्रह आहे त्यांना आपल्या झोळीत ठेवायचे आणि जिथे पण जायचे तिथे त्यांना घेऊन जायचे. कधी कधी एका झाडाच्या फांदीला ते मदन मोहन यांच्या झोळीत त्या झोळीला टाकून ठेवायचे. कधी कधी एखाद्या झाडामध्ये थोडं एक छिद्र असतं त्याच्यात ठेवायचे त्यांना, असंच त्यांना तिथे ठेवायचे. आणि त्यांना भोग काय लावायचे, तर सनातन गोस्वामी 5-6 ब्रजवासींच्या घरी जाऊन थोडा आटा, जे कणिक असते ती घ्यायचे आणि त्याचे गोळे बनवून यमुनेचं पाणी त्याच्यात मिक्स करायचे, त्याचे गोळे बनवायचे आणि त्याला आगीमध्ये टाकून त्याची बाटी बनवायची आणि तीच बाटी ते मदन मोहन यांना अर्पण करायचे भोग म्हणून. तर असे बरेच दिवस झाले. एक दिवस मदन मोहन सनातन गोस्वामींना येऊन म्हटले की अरे तू मला रोज एकच गोष्ट देतो, ते म्हणजे बाटी. सकाळ बाटी, दुपारी बाटी, नाही 3 वेळा नाही, दिवसातून 1 वेळाच. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं एकदाच. ते काय, फक्त बाटी. पिझ्झा, पास्ता काहीच नाही, पुरणपोळी, रसमलाई काहीच नाही देत, फक्त बाटी देत असतो. आणि त्यातून तू त्याच्यात थोडं मीठ तर टाक, थोडी चव तरी येईल. सनातन गोस्वामी म्हटले, हे भगवंता, चैतन्य महाप्रभूने मला आदेश दिलाय की मी नाम जप करावा, मी शास्त्रार्थ अध्ययन करावं आणि शास्त्रांचं लेखन करावं. हे सगळ्या गोष्टींमध्ये मी कितीतरी व्यस्त आहे. मी कुठून तुमच्यासाठी मीठ आणणार? आणि आज तुम्ही मला मीठ मागताय, उद्या मला साखर आणून दे, नंतर मला 56 भोग आणून दे. मी तर एक साधू आहे, मी सगळी व्यवस्था कुठून करणार? तर तुम्हाला माहिती आहे ना, तरी तुम्ही माझ्याकडे आले, तर मी तुम्हाला जे देत आहे त्याच्यामध्येच तुम्ही संतुष्ट राहा. भगवंत म्हटले, आता हा व्यक्ती मला केवळ मीठ पण द्यायला तयार नाही, आता मला स्वतःलाच काहीतरी आता व्यवस्था करावी लागेल मिठाची. तर एक दिवस सनातन गोस्वामी त्यांचे एक 12 आदित्य टीला नावाची जागा आहे वृंदावनमध्ये, थोडासा छोटासा पर्वत आहे, तिथे सनातन गोस्वामी मदन मोहनला ठेवलं होतं, त्याने बसले होते. तर त्या यमुनेच्या यमुना नदीमध्ये एक जहाज चाललं होतं आणि त्यावेळेस यमुना नदीचं पाणी जे आहे ते एकदम खूप कमी झालं आणि ते जहाज तिथे चिखलामध्ये अडकलं. ते एकदम त्या जागेच्या जवळच. आणि ते जहाज होते मोठ्या प्रसिद्ध खूप श्रीमंत व्यापाऱ्याचं जहाज होतं. तो व्यापारी भरपूर काही गोष्टी मथुरेला विकायला चालला होता, व्यापार करायला चालला होता. आणि ते हा जहाज अडकून गेलं आणि आता त्यांना असं वाटलं की हे जहाज आता बुडणार. तर ते फार आरडाओरडा करायला लागले, अरे कोणीतरी वाचवा, माझ्या जहाजाला वाचवा, माझं जहाज बुडणार आहे. तर त्यावेळेस हे जे ते अशा आरडाओरडा करत होते, त्यावेळेस एक बालक त्याच्या समोर आले. त्यांनी विचारलं, काय झालं, तुम्ही कशाला एवढे ओरडताय? त्यांनी म्हटलं की माझं जहाज बुडणार आहे, माझा करोडोचा माल आहे या जहाजामध्ये, माझं कितीतरी करोडो रुपयांचं नुकसान होणार, म्हणून मी ओरडतोय. तर म्हटले, तुम्ही काय करा, ते एक जवळ बाबा राहतात, त्यांना जा आणि त्यांना प्रार्थना करा, त्यांच्या कृपेने तुमचं जहाज चालू होईल परत. म्हटलं ठीक आहे. ते पळत पळत सनातन गोस्वामी यांच्याकडे आले आणि त्यांनी प्रार्थना केली की हे सनातन गोस्वामी, कृपा करून तुम्ही माझं जे जहाज आहे ते नदीतून पार करण्यासाठी मदत करा. सनातन गोस्वामी, मी काय करू शकणार आहे, मी तर एक साधारण साधू आहे, तुम्ही मदन मोहन यांना प्रार्थना करा. तर मग त्यांनी मदन मोहन यांना प्रार्थना केली आणि ते लगेच ते जहाज जे आहे ते सुव्यवस्थित झालं, यमुनेचं पाणी वाढलं आणि जहाज सुव्यवस्थित चालू झालं. तर हे त्यांचं नाव होतं कपूर. तर हे कपूर आले आणि सनातन गोस्वामी त्यांनी खूप खूप धन्यवाद द्यायला लागले की तुम्ही इतकं सगळं केलं, तुमच्यामुळे माझं जहाज चालू झालं, माझी संपत्ती वाचली, तर मी तुमच्यासाठी काहीतरी सेवा करू इच्छितो. तर तुमची काय सेवा करू? तर सनातन गोस्वामी म्हटले की तुमच्या जहाजामध्ये थोडं मीठ आहे का? आमचे मदन मोहन यांना मीठ पाहिजे, आमच्या त्या बाटीमध्ये थोडं मीठ द्या. म्हटले मीठ तर देतोच, ते काय अजून काहीतरी मला सेवा करायची. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही काय करा की तुमचा
मथुरेमध्ये तुम्ही जो व्यवसाय कराल त्याच्यापासून जे काही उत्पन्न होईल, जो काही नफा होईल, त्याने तुम्ही मदन मोहनसाठी एक सुंदर असं मंदिर बांधा. तर अशा प्रकारे त्यांचा करोडोंचा फायदा झाला मथुरेमध्ये आणि त्याद्वारे त्यांनी वृंदावनात मधलं पहिलं मंदिर त्यांनी बांधलं. एक सुंदर असं राधा मदन मोहन मंदिर. आजही जर आपण वृंदावनमध्ये गेलात तर सगळ्या मंदिरांपैकी पहिलं मंदिर जे आहे ते आहे राधा मदन मोहनचं मंदिर आणि एकदम सुंदर कलाकृती आहे, सुंदर आर्किटेक्चर आहे. वृंदावनाचं जेव्हा पण चित्र येतं तेव्हा पहिलं दर्शन होतं मदन मोहनचंच. तसं सुंदर मंदिर त्यांनी बांधलं. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की एक भक्त, शुद्ध भक्त जे आहेत यांच्यासोबत भगवंतांचं आदान प्रदान होत असतं. आणि जरी भगवंत विग्रह रूपाने असले तरीही ते एका व्यक्तीप्रमाणे, एका जसे आपण आपल्यासारखे व्यक्ती आपण एकमेकांशी बोलतो, चालतो, आदान प्रदान करतो, त्यात सारखेच भगवंत शुद्ध भक्तांसोबत आदान प्रदान करतात. परंतु आपल्या स्तरावर हे आदान प्रदान इतकं सहजरित्या होत नाही. कारण की काय आहे, आपलं हृदय जे आहे अजून शुद्ध झालेलं नाहीये. परंतु जर आपण भगवंतांच्या नावाचा जप करत राहिलो, संकीर्तन करत राहिलो, भगवद्गीता भागवताचा अध्ययन करत राहिलो आणि या भगवंतांच्या अष्टविग्रहांची जर सेवा करत राहिलो तर काय होईल, हळूहळू आपण पण त्या स्तरावर आपली प्रगती होईल, ज्याद्वारे आपल्याला श्री श्री गौरनीता यांचा आपल्याला साक्षात आदान प्रदान होईल. श्रील प्रभुपाद म्हणतात की तुम्ही भगवंतांना साक्षात तुम्ही समोरासमोर बघू शकाल. भगवंत तुमच्या सोबत बोलतील, तुमच्या स्वप्नामध्ये येतील, भगवंत तुमच्या सोबत आदान प्रदान करतील. तर या स्तरावर आपण येऊ शकतो या भक्ती कार्याद्वारे. तर आजचा जो हा पुष्याभिषेक हा जो उत्सव आहे हा पण याच्यासाठीच निर्माण केलेला आहे. तर हा उत्सव काय आहे, पुष्य अभिषेक. ऍक्च्युअली याचं ओरिजिनल नाव आहे, मूळ नाव आहे पुष्य अभिषेक. कारण पौष महिन्यात जो अभिषेक होतो त्याला पुष्य अभिषेक असं म्हटलं जातं. पुष्य नक्षत्रामध्ये जो अभिषेक होतो. तर यावेळेस काय करायचंय, वृंदावनामध्ये जे विशेषतः गोपी ज्या होत्या वृंदावनातल्या त्या सगळ्या मिळून राधा कृष्ण यांना फुलांचे ड्रेस, फुलांचा शृंगार करायचा, फुलांचे ड्रेस बनवायचे, फुलांचे सगळे दागदागिने बनवायचे आणि फुलांचा अलंकार करायचे. त्यामुळे आज आपण बघितलं असेल की आपल्या गौरनीतांना देखील आपण फुलांचा ड्रेस बनवलाय. सगळ्यांनी आपण बघितला, दर्शन घेतलंय, तर फुलांचा ड्रेस बनवलाय. कारण वृंदावनमध्ये पण पुष्याभिषेकच्या दिवशी भगवंतांचा फुलांचा ड्रेस बनवायचे आणि नंतर खूप मोठा उत्सव व्हायचा, भगवंतांची मिरवणूक निघायची, भगवंतांना अनेक प्रकारचे भोग अर्पण केले जायचे आणि सुंदर संकीर्तन व्हायचं. या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हा एक उत्सव आहे. तर याद्वारे आपण भगवंतांना फुलांनी सजवतो देखील आणि भगवंतांचा अभिषेक देखील करतो फुलाद्वारे. तर आपल्यापैकी अनेक भक्तांनी इथे आपण सेवा केलेली आहे. बऱ्याच जणांनी फुलांच्या पाकळ्या तोडल्या असतील आणि भगवंतांसाठी ते फुलं तयार केली असतील. काही जणांनी फुलांचे ड्रेस बनवले असतील, काही जणांनी अन्य सेवा केल्या असतील. तर ही जी सेवा भावना आहे याद्वारे आपण भगवंतांचं मन जिंकू शकतो. याद्वारे भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. कृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. की जेव्हा कोणी व्यक्ती या श्लोकामध्ये भक्ती हा शब्द 2 वेळा आलेला आहे. यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरुतम अश्नामी. तर कृष्ण म्हणतात की जो कोणी व्यक्ती मला पत्र म्हणजे पानं, पुष्प म्हणजे फुलं, तोयम पाणी आणि फळ या गोष्टी प्रेमाने अर्पण करू शकतो, करतो किंवा करतात, ते व्यक्ती जी सेवा आहे ती मी स्वीकार करतो, असे भगवंत श्रीकृष्ण म्हणतात. तर भगवंतांना प्रसन्न करणं काही कठीण नाहीये. भगवंत काही खूप 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 गोष्टी द्या असं नाही म्हणत. गरीबातला गरीब व्यक्ती देखील भगवंतांना प्रसन्न करू शकतो. एक पान, तुळशीचं पान कोणी पण भगवंतांना अर्पण करू शकतं, बरोबर. फुलं भगवंतांना कोणी पण अर्पण करू शकतात, पाणी कोणी पण अर्पण करू शकतं. तर अशा प्रकारे भगवंतांची सेवा करणं हे काही कठीण काम नाहीये. त्यासाठी खूप श्रीमंत असणं आवश्यक नाही, किंवा खूप विद्वान असणं आवश्यक नाही, किंवा खूप उच्च कुळात जन्म घेणं आवश्यक नाही. कोणीही व्यक्ती येऊन भगवंतांची सेवा करू शकतो. आणि भगवंत याचा अर्थ असा नाही की आपण जर खूप श्रीमंत असेल तर आपण केवळ भगवंतांना थोडंसं पाणी अर्पण करावं. ज्याची जितकी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार प्रत्येकाने भगवंतांची काही ना काही सेवा केली असेल करावी.
जर त्याची हनुमान ज्याची क्षमता असेल तर त्याने मोठे मोठे पर्वत उचलावेत. ज्यांची एखाद्या खारीसारखी जर क्षमता असेल तर त्यांनी केवळ मातीचे कण तिथे ठेवावेत. परंतु प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार भगवंतांची सेवा करणं फार आवश्यक आहे. त्याचद्वारे आपल्या जीवनाचा उद्देश, आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते आपण साकारू शकतो. आपल्या जीवनामध्ये खरोखर आनंद आणि खरोखर प्रकारचं एक समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून त्यांची सेवा करणं. आणि कधी सेवा करणं? वर्षातून एकदा नाही, रोज नित्य नियमाने सेवा करणं हे फार आवश्यक आहे. तर माझे गुरु महाराज म्हणतात की भगवंत तुम्ही काय देता हे बघत नाही, पण त्यामागे तुमची जी भावना आहे ती स्वीकार करतात. भगवंत परिपूर्ण आहेत, त्यांना आपल्या फळांची आवश्यकता नाही. असं नाही की त्यांना कोणी खायला देत नाही म्हणून ते आपले फळं स्वीकार करतात, नाही. भगवंत तर पूर्ण काम आहेत, आप्त काम आहेत, त्यांची सगळ्या इच्छा नेहमी पूर्ण होत असतात. त्यांची हजारो करोडो असंख्य असे त्यांचे सहचरी आहेत वृंदावनामध्ये, ते भगवंतांची सेवा करत असतात. त्यांना कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही. परंतु आवश्यकता आपल्याला आहे. आपल्याला आपले हृदय शुद्ध करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आपला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. जरी भगवंतांना आपल्या सेवेची गरज नसली तरी आपल्याला भगवंतांची सेवा करणं आवश्यक आहे. कारण हा आपला मूळ स्वभाव आहे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. तर आपण भगवंतांचे नित्यदास आहोत. तर ही आपली जी मूळ परिस्थिती आहे, आपली जी मूळ स्थिती आहे की आपण भगवंतांचे दास आहोत, या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला नेहमी अर्पण केलं पाहिजे. त्यासाठी आपण ही भगवंतांची सेवा केली पाहिजे. तर आज आपण जी काही भगवंतांची सेवा करत आहोत, पुष्पाभिषेक, तर आपण ही सगळ्यांनी भगवंतांना आज विनंती करूया की आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने भगवंतांनी हे पुष्प जे आहेत यांचा स्वीकार करावा. आणि हे जे पुष्प आहेत हे 3 प्रकारे भगवंतांना आनंद देतात. एक म्हणजे त्यांच्या सौंदर्याद्वारे. पुष्प खूप सुंदर असतात दिसायला, बरोबर, फुलं खूप सुंदर दिसतात, तर त्याद्वारे भगवंतांचे नेत्र संतुष्ट होतात. नंतर त्यांचा जो स्पर्श आहे तो खूप कोमल स्पर्श आहे, त्याद्वारे भगवंतांची त्वचा प्रसन्न होते. आणि त्यांचा खूप सुंदर सुगंध असतो, त्याद्वारे भगवंतांची जी नासिका आहे त्यांना समाधान प्राप्त होतं. तर अशा प्रकारे आपण भगवंतांना प्रार्थना करूया की भगवंत आपले जे पुष्प अर्पण करत आहोत, फुलांच्या पाकळ्या अर्पण करत आहोत, पुजारी जे आहेत ते आपल्या वतीने सगळ्यांच्या वतीने भगवंतांना पुष्प अभिषेक करणार आहेत. हे सगळे आपण पण मनामध्ये आपण भगवंतांना पुष्प अभिषेक अर्पण करू शकतो. आणि मुख्य म्हणजे भगवंतांचं संकीर्तन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कलियुगामध्ये भगवंतांची सेवा होते संकीर्तनाद्वारे. तर जेव्हा पुजारी आपले पुष्प अर्पण करत असतील, पुष्प अभिषेक करत असतील, त्यावेळेस आपण सगळ्यांनी संकीर्तनामध्ये भाग घ्यावा. आणि जे भगवंतांचे जे हे चित्र आहे पुष्पाभिषेक करण्याचं, ते चित्र आपल्या मनामध्ये बसवावं, जेणेकरून आपलं मन भगवंतांप्रती अधिक आकर्षक होईल. आणि आपण शेवटी या आयुष्याच्या शेवटी भगवंतांच्या धामामध्ये परत जाऊ आणि त्याची तिथे निरंतर सेवा करत राहू. तर आपल्याला भगवंतांची आता पण सेवा करायची आहे आणि या आयुष्यानंतर देखील सेवा करायची आहे. याचद्वारे आपल्याला खरा आनंद आणि सुख प्राप्त होईल. तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण इतक्या शांतपणे ऐकून घेतले आणि आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने या उत्सवासाठी उपस्थित झालेले आहात, त्यासाठी देखील आपले खूप खूप धन्यवाद. आणि मंदिराचे ज्या लीडर्स आहेत, जे अधिकारी व्यक्त आहेत, त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल देखील मी त्यांचे देखील आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे